पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यांना डॉक्टरांना दाखवायचं। काय झालं त्यांना? इथे एखादा चांगला डॉक्टर असेल तर त्याचं नाव सांगा, म्हणजे भेटता येईल आम्हाला त्याला। असं चांगलं वगैरे काय नसतं हो, तुम्ही त्यांना काय झालं ते तर सांगा। असं काय नसतं म्हणजे? तुम्ही ओळखता का मी कोण आहे ते? एक मिनिट सॉरी हा, अहो त्यांना नीट बोलता येत नाही हो। हो ते दिसतच आहे। अकोला अहो यांना नाही, त्या आहेत ना, त्यांना नीट बोलता येत नाही, त्यांनाच दाखवायचंय, आजारी आहेत त्या। तिकडे पेशंट आहेत। ठीक आहे, हा फॉर्म फिलअप करून द्या, मी डॉक्टरांना सांगते। सांगा पाठवतेस तेवढं। हो हो घ्या बरोबर। यांचं पूर्ण नाव त्याच्यावर लिहायचं होतं। अपर्णा, मी भरतो। सरकार, आपल्याला डॉक्टरांना खरं काय ते सगळं सांगायला लागणार आहे। का? म्हणजे सरकार, आपल्या डॉक्टरांना सांगायला लागेल की आपण एवढी वर्ष त्याला कोंडून ठेवलं होतं ते। पण त्याची गरज आहे का? अहो गरज आहे सरकार। अहो असं काय करताय? त्यांचा आजार पण कसं कळेल आणि त्याच्यावर निदान कसं होईल हो? बरोबर बोलते सरकार। ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू, काय करणार? ठीक आहे। हो ऐका ना, डॉक्टरांनी बोलवलंय, एक जण त्यांच्यासोबत जावा। तुम्ही थांबा, मी बघतो। एक जण जा पटकन। हा हा, जातो जातो। आता चल। थांबा, तुम्ही थांब। काय होतंय? डॉक्टर, तिला बोलता नाही यायचं। हे असं कधीपासून बोलत नाहीयेत? काय झालंय तुम्ही सांगा मग। म्हणजे तसं काय नक्की सांगता यायचं नाही। अहो असं कसं, नातेवाईक आहात ना तुम्ही, का रस्त्यावरून उचलून आणलंय? हो डॉक्टर, अहो बहीण आहे माझी ती। मग सांगा ना काय होतं यांना। म्हणजे डॉक्टर, ती खूप दिवस झालं, म्हणजे खूप वर्ष ती एका खोलीत बंद करून ठेवलं होतं तिला। 15-20 वर्ष। काय 20 वर्ष? अहो तुम्ही त्यांना डायरेक्टली इथे घेऊन आलाय, सरळ पोलीस स्टेशनला न्यायला पाहिजे होतं। डॉक्टर, आता मी काय करायचं ते तुम्ही सांगू नका, तुम्ही तुमचं काम करा ना उपचाराचं। ते मी करतोच, पण पोलिसांची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायलाच लागेल। डॉक्टर, अहो माझा पुतण्या स्वतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये, तो बाहेर आलाय, पण सगळ्यांनाच गर्दी नको म्हणून मी आलो। त्या सगळ्या बाकीच्या पूर्तता नंतर करू, आधी तिचे उपचार करा की काहीतरी तिच्यावर। एकदम साधं पाणी घेतलं, गार घेतलं ना कसा पकडतो थंडीच। आपली सरप्राईज कसं वाटलं? एकदम भारी। पण अर्जुन, हे असं कसं झालं, म्हणजे एवढं? अगं काय माहिती, त्या दिवशी तुझ्याकडून गेलो आणि सरकारने त्यांची बंदूकच माझ्या हातावर ठेवली। मग सांगायला लागले सगळं, जुनं सगळं सांगायला लागले। त्यांना रडूच आलं। काकी तर म्हणत होती की त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता, त्यांना झोप लागत नव्हती, त्यांना घास उतरत नव्हता घशाखाली, का तर घरात भांडणं होते म्हणून। शेवटी त्यांनी ठरवलं की बदलायचं। आता तरी वाटतंय तसंच। हे एवढं सगळं बदललेलं बघते ना, विश्वासच बसत नाही रे। आपले सगळं तुझ्यामुळे। आपण माझ्यामुळे काय झालंय आता? अगं तू नसतीस ना तर आम्हाला कुणाला, अगं मला बी वाटलं नसतं की आत्याच्या बाजूने असं उभं राहावं म्हणून, सरकारनं उत्तर द्यावं म्हणून। आम्हाला सगळ्यांना सवय होऊन गेली होती का त्या सगळ्याची। नाही, तुमच्या सवयीचं नव्हतं झालं ते, तुम्ही ना त्यांच्या भीतीपोटी सवय लावून घेतली होती अर्जुन। तसं म्हण पाहिजे तर, पण अर्जुन नाही म्हणजे असं बोलू नाही, पण सरकार इतक्या सहजासहजी बदलतील असं नाही वाटत रे। एकदम करेक्ट बोललीस अपर्णा या ठिकाणी। सरकारचं हे जे काय चाललंय ना, त्याच्यावर माझा पण विश्वास बसलेला नाही आज। मला बी तसंच वाटतंय, पण एक मन म्हणते की विश्वास ठेवून बघू, एवढं सगळं चांगलं होतंय तर। आणि आप्पीनी भल्याभल्यांची मनं बदलली ती आजपर्यंत। दादा, आपल्याला इम्पॉसिबल वाटतं ना, ती पोरगी पॉसिबल करून दाखवती। अरे ते कौतुक बाजूला राहू द्या, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जरा जपून राहिलं पाहिजे। अर्जुन, आपल्याला काही टेस्ट सांगितल्यात, आपण लॅब बघून येऊ। चल तू ये ना जाऊन, चल पुढे, मी आलो। ठीक आहे। आप्पे, तू मग अशी आत्या म्हणलीस ना, मला लय भारी वाटलं अगं। हा म्हणजे आता तू पण आत्याच म्हणतोस म्हणून मग मी पण, माझं काही चुकलं का? अगं नाही, चुकलं नाही काय, पण तू स्वतःहून आत्या म्हणलीस ना, तर असं घरातलीच वाटलीस एकदम।
चला 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 जाऊ द्या सावकाश सर तुम्ही तिकडं बापू आपल्या तू इकडे कुठं अहो बापू काय झालं यांना? लागलंय त्यांना दिसा ना वय ऍक्सिडेंट झालं का? मारलंय त्यांना कुणीतरी. हो साहेब सांगा सांगा कुणी मारले ते. म्हणजे अर्जुन तू मारलास होय? मग काय तर एवढं मारलंय म्हणजे समजा ना होय. गावात कांड झाला आणि याचा काही हात नाही असं कधी होईन का? अरे पण तुम्ही त्याला आधी उपचार तर मिळू द्यात की. हेच म्हणतोय मी जाऊ द्यायला पटकन पुढे व्हा. होय तू का मारला त्यांना? ए रॉकेट येडा बेडा झाला काय तू? मी कशाला मारतोय त्याला? पाहुणे येते आमचे. हा मारूनच्या मारून आता तू नाही म्हणणारच की. अहो एक मिनिट तुम्ही असं काय बोलताय? आम्ही केव्हापासून सोबत येतो कस काय मारेल? बोलल्या कलेक्टर बाई मध्ये बोलल्या. प्रत्येक वेळेस त्याची बाजू घेणं गरजेचं आहे तुला. तुमची जोडी ना एकदम सॉलिड आहे बरं का. ए रॉकेट ते डोक्यात काय धूर झालाय काय? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का इथं झालंय काय? आपण हॉस्पिटलमध्ये. अहो बापू मी खरंच सांगते अर्जुन कशाला मारेल? अहो मी त्याच्या घरून तिथे आले आम्ही सोबतच आलोय. ते स्मिता कदम आहेत ना त्यांना दवाखान्यात दाखवायचं होतं. हा का? मग यांनी जर मारलं नाही तर कुणीतरी लोक पाठवले असतील त्यांनी मारायला. अरे अर्जुन कशाला मारल? तेच तर माझा काही संबंधच नाही याच्याशी. हा संबंध नसताना तू मध्ये पडतच नाही जणू. सांगू का कुणा कोणाच्या कधी कधी मध्ये पडला ते. पण चांगले होते बरं का ढोबळे साहेब. अरे निदान आपल्याला क्वार्टर तरी मिळायची. यार सध्यामध्ये अरे तुमची काय बडबड चालली आहे? हा संकल्पला आधी शुद्धीवर येऊ द्या मग काय ती कळलं आपल्याला. हे बरोबर आहे अगदी. ते संकल्पच काय ते सांगतील. त्यांना शुद्धीवर येऊ देत. तुम्ही दंगा करू नका. काय रे काय झालं या ठिकाणी? अरे दादा संकल्पला मारला कोणीतरी. अहो पण त्यांनी ना बोट अर्जुन कडे दाखवले. एक मिनिट तुम्हाला म्हणलं ना आता शुद्धीवर येऊ द्या म्हणून. मग ते सांगतील की काय झालंय ते. तुम्ही एक काम करा. तुम्ही बाहेर बसा बाजूला बसा. चला बसा तिकडे जरा वेळ. सरकार बाहेर आले? नाही ते डॉक्टरांशी बोलतोय अजून. ते आपण बिलाचं बघून घेऊ. बापू तुम्ही बोला. बर चल. बापू सॉरी तुम्ही मला म्हणलं होतं आणि आज मी नेमकी अर्जुन सोबत इथं. अहो नाही पण काय झालं माहितीये का? अर्जुन सकाळी सकाळी आपल्या घरी आला आणि इतकं ओरडत होता ना चल घरी म्हणून. आणि मग तो म्हणला की सरप्राईज आहे म्हणला. मी त्याच्या घरी गेले आणि मग काय झालं? अहो मग आम्ही लय अर्जंट काम आहे म्हणून घ्यायला आलोय तिला. पटकन सोडा ना. नाही आता तिला घरातले काम आहे ती नाही येणार. काय काम आलो मी करतो ना. धुलं भांडीला आधी फरशी काय असेल सगळं करतो पण आता सोडा लय अर्जंट काम आहे म्हणून हे सगळं. पण बापू खरंच सॉरी. नाही अप्प्या तू नको सॉरी म्हणू. आज अगं तुझ्या विचारामुळे गावातल्या एका बाईचं भलं झालं बाळा. खरंच तुझं लय कौतुक वाटतं की. अभिमान पण वाटतो मला. पण बाळा काळजी पण वाटते रे. तायडे ए तायडे समजा नीट होईल बघ. त्यांची आपण टेस्ट करून घेऊया आणि मग बघू कसं होतंय. तुम्हाला मी कल्पना दिलेलीच आहे की त्यांना आपल्याला काही हेवी डोसेस द्यावे लागतील. आता त्यांचं शरीर व्यवस्थित काम करतंय पण मानसिक धक्का एवढा मोठा बसलाय आणि आपल्याला आता मेनली त्याच्यावर उपचार करावा लागेल. डॉक्टर मला थोडा वेळ देता? मी जरा बोलतो माझ्या ताईशी. हो चालेल. मला माहिती आहे तिला सगळं कळतंय ते. तायडे ए तायडे काय होऊन बसलंय? तुला आठवत तू लहान असताना एकदा खेळायला गेलीस आणि खेळता खेळता पडलीस. तुझ्या डोक्याला खोक पडली होती. अजून पण ऊन असेल बघ तुझ्या त्या डोक्यावर. लय रगत जात होतं बघ. तेव्हा तसंच मी तुला पाटकळीवर घेतलं आणि पळत पळत दवाखाना गाठला. डॉक्टरनं बघितलं आणि म्हणाले की
वेळेवर पोचलात. आणखी थोडा जर येळ गेला असता तर काय खरं नव्हतं. आता असं वाटतंय तू त्याच वेळी मेली असतीस तर बरं झालं असतं. तुला काय वाटलं हे सरकार बदलला आता सगळं नीट होईल? उभी आयुष्यात मी तुला माफ करत नसतो. अजूनही मी तो दिवस विसरलेलो नाही. आठवत हा तुला गुलाब आवडायचे. लग्न मंडपात फक्त अक्षदाच नाही तर गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या असं ठरवलं होतं मी. पण गुलाब मिळाला नाहीत. सातारा, कराड, अगदी सांगली, कोल्हापूर सुद्धा पालतं घातलं पण नाही मिळालं. शेवटी मुंबईवरनं भागवलं. ते गुलाबच खाली करून घेत होतो मांडवात. आणि त्याच वेळी विनानं कानात येऊन पुटपुटला आणि बातमी सांगितली. तायडी पळाली. खसकन पायाकडनं कोणी जमीनच काढून घेतली माझ्या. काय सुधारणा मला? तू मांडवातनं पळून गेलीस ना तेव्हा उभ्या तालुक्यासमोर मी माझा फेटा काढला आणि जमिनीवर नाक रगडत तुझ्या सासरकडच्या प्रत्येक व्यक्तीसमोर जाऊन मी माफी मागितली. माफी मागत असताना उभा तालुका माझ्याकडे बघत होता, माझ्यावर हसत होता, थुकत होता. तिथला कमलेला एक एक व्यक्ती माझा होता, फक्त माझा होता. उभ्या तालुक्यात कुणाचंच लग्न झालं नसल असं मला लग्न लावायचं होतं. आणि म्हणून माझी मी सगळी पुंजी पणाला लावली. काय मिळालं मला? समती माती केलीस तू, माती. अजूनही त्या लोकांच्या हसण्याचे आवाज येतात मला, कानात घुमतात मला माझे आवाज. जसा सासरा माझ्याकडे बघून चुकलेला त्याची थुंकी अजूनही उडते माझ्या तोंडावर. खूप जागा होतो मी. आयुष्यभर घाम गाळून रक्त आटून दिवसाची रात्र करून सगळं मिळवलेलं एका क्षणात वेळशीला टांगलं तू. का? तर तुला एका फडतूस परीक्षेला बसू दिलं नव्हतं म्हणून लय रडलो होतो, लय रडलो होतो. त्या दिवशी माझी तायडी मेली होती. तिच्यासाठी तिचा आंबीर दादा पण त्याच दिवशी सरकारचा जन्म झाला. आणि मग म्हटलं आता तुला मी जगू देणार नाही. मरेपर्यंत तुला मी माझ्या डोळ्यासमोर सडवणार. तुझ्याच खाणीत बरबटून तू मरशील. कुणी येणार नाही, कुणी येणार नाही तुझ्याकडं. आणि हीच तुझी शिक्षा असेल. आता तू मेल्याशिवाय त्यातून तुझी सुटका नाही. या सरकारची सत्ता अजन्म आणि तुझी जन्मठेपही. कोण कुठली ती पोरगी आपी आम्हाला अक्कल शिकवतीये. मला या सरकारला ललकारतीये. आता तिची अवस्था तुझ्यापेक्षा बेकार करत असतो हे सरकार. फक्त बघ, फक्त बघ. काय झालं, काय झालं ना? हॅलो डॉक्टर, त्यांना इंजेक्शन द्या पटकन. त्यांना इंजेक्शन द्या पटकन. शांत होऊ दे त्यांना. शांत करा माझ्या ताईडीला. शांत शांत.
आई ग बघा आईनं बोचकारलं. तुम्ही केबिन मध्ये चला, आपण बोलूया. मी आता गुंगीचं औषध दिलंय त्यांना. अजून काही वेळ तरी त्या या अवस्थेत राहतील. अहो त्याच्यामुळे तुम्हाला घरात तिला डांबून ठेवावं लागतं. हे असं करते काहीतरी. अहो घरात लहान लहान लेकरं आहेत. हो पण म्हणून तुम्ही त्यांना आधी आणायला पाहिजे होतं दवाखान्यात. तुम्हाला जर त्यांची काळजी आहे, त्यांना वाचवायचं असेल तर लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील आपल्याला. हे बघा, त्यांना मानसिक धक्का बसलाय, त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यात जर त्या अशा वागत राहिल्या तर खूप अवघड होत जाईल सगळं. त्यामुळे त्यांना सेडेटिव्ह स्टेटमध्ये ठेवावंच लागेल आपल्याला. ते सेडेटिव्ह म्हणजे ते अर्धवट शुद्धीत तेच का? हो अगदी बरोबर. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की काही दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवा. अहो नाही डॉक्टर, असं करू नका. पाहिजे तर पाया पडतो अहो तुमचे मी. अहो माझी बहीण आहे हो. अहो तिच्याशिवाय मला अजिबातच काय होत नाही. तिच्यासाठी जरा भावनिक आहे हो मी. तुम्ही एक काम करा की, तुम्ही ते गुंगीचं औषध तुम्ही माझ्या बरोबर घरीच द्या ना. मी तिला त्रास झाला की थोडं देत जाईन तिथं ना घरी. असं तुम्हाला औषध ते घरी देता येणार नाही. माझं ऐका, त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, त्यातून त्यांना बाहेर काढावं लागेल. डॉक्टर हो काय करताय तुम्ही? कमी आहेत का? हो तसं नाही तसं नाही करता येणार मला. बस अहो तसं नाही करता येणार मला. काय करताय? नका असं करू. नाही म्हणू नका, कारण काय द्या मला ते औषध द्या. हो मला नाही असं औषध देता येणार, मी नाही देणार. कमी पडतात का? मग हे घ्या. देताय ना इंजेक्शन? मी देतो तुम्हाला, पण डोस अगदी कमी द्या. जास्त डोस दिला तर ते कोमात जातील, नाही तर त्यांचा जीव तरी जाईल. बरोबर बघतो मी काय ते. या माग. साहेब मगाशी ते असं असं करून सांगत होता, अर्जुननीच मारलं ना तुम्हाला? तेच सांगायचं होतं ना तुम्हाला? सांगा की साहेब, लवकर सांगा की साहेब. बरोबर ना? हे आहेत ना ते, हेच होते ना तुम्हाला मारलेले? नाही, अर्जुनने नाही मारलं मला. बघा मी म्हणत होते ना. खरं तर मी मगाशी अर्जुनला बोलवत होतो, तेवढ्यात मला चक्कर आली. संकल्पराव, तुम्ही जरा आराम करा बरं का. रक्त लय गेलंय. काय झालं याला? सरकार, आत्या कशी आहे? हे हाताला का लागलं? अरे ते ठीक आहे, तिला गुंगीचं औषध दिलंय रे. काय की अरे तिनंच केलं हे काय ओरबाडलं सगळं, बोचकारलं तिनं. अहो पण रक्त येते त्यात ना. असू दे ग, बहीण आपलीच आहे ना, काय करायचं. कसं काय काय झालं? कोणीतरी मारायचा प्रयत्न करते मला. का पण? माहित नाही मला, जरा शंका आहे. मी आधी जिथं ड्युटीला होतो ना, त्या गावातले लोक आहेत वाटतं. हे माझ्या आणि त्यांचे जरा वाद झाले होते ना, इथपर्यंत वाट शोधत आले वाटते. होय, नाही पण एवढ्या लांबून येऊन पान पडले, काहीतरी मोठा कांड केला असणार. म्हणजे ते काय असेल ते आपण बघू नंतर, पण तुम्ही आराम करा. हा नाही बापू, मी ठीक आहे. अर्जुन, मी तुला मगाशी म्हणत होतो की मला प्रोटेक्शन मिळालं तर बरं होईल. पाहिजे तर मी वरून तशी परवानगी घेतो. अहो त्याची काय गरज आहे? आपला अर्जुन आहेच की. हा काय अर्जुन? अर्जुनला कशाला उगा त्रास नाही का? अहो खरंच काय काळजी करू नका. अहो अर्जुन आपला घरचा आहे, आणि अर्जुन असला ना की तुम्हाला काळजी करायचं काहीच गरज नाही, कसलंच टेन्शन नाही. उलट खरं टेन्शन तर तवाच आहे. अर्जुन, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? हा मी पाठवतो, चिंचुक्याला पाठवतो. नाही 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 नाही, मला बाकी कोणावर विश्वास नाही बघ. मला फक्त तुझ्यावरच विश्वास आहे अर्जुन. मग तूच थांब.
अहो तो स्वतः तुमच्या दिमतीला थांबल. आलं का लक्षात? आज तुम्ही नाही म्हणत नाही तोपर्यंत थांबल. काय अर्जा? आणि बघ, तू जातीनं त्यांची जरा प्रोटेक्शन बघ आणि त्यांना कुणी मारलंय ना ती शोधून काढ. चालेल सरकार.